नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला चटपटीत आणि झटपट होणारी कच्ची दाबेली करून दाखवणार आहे। दाबेली म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते। आपण ती बाहेर नेहमीच खातो, पण घरी करून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो। घरच्या घरी कच्ची दाबेली कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दाबेलीच्या मसाल्यामध्ये घालण्यासाठी मसाला शेंगदाणा तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे आणि आता त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा चाट मसाला घालूया आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून मी त्याची टरफले काढून शेंगदाण्याच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता हे शेंगदाणे या मसाल्यांमध्ये घालूया आणि गॅसच्या लो फ्लेमवर आपण हे शेंगदाणे फ्राय करून घेऊया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर परतून घेऊया। दाबेलीमध्ये घालण्यासाठी मसाला शेंगदाणा तयार आहे। आता मी तो वाटीमध्ये काढून घेणार आहे। शेंगदाणे वाटीत काढून ठेवलेले आहेत। मी इथे 3 मोठे बटाटे उकडून सोलून किसून घेतलेले आहेत। आता आपण कच्ची दाबेलीचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया आणि मी इथे कच्ची दाबेलीचा रेडीमेड मसाला घेतलेला आहे। आता हे पूर्ण पॅकेट मी यामध्ये घालणार आहे। मी हे छोटं पॅकेट घेतलेलं आहे 10 रुपयेवालं। कच्ची दाबेलीच्या मसाल्याचं पॅकेट तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल। आता आपण हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आणि आता त्यामध्ये किसून ठेवलेला बटाटा घालूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता बटाटा थोडासा घट्टसर वाटत आहे तर त्यामध्ये मी 1 छोटी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवून हा बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित मसाल्यामध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे। गरज वाटली तर परत एकदा थोडंफार पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे। बटाट्याचं मिश्रण मला अजूनही थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी परत एकदा त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता आपण बटाट्याचं मिश्रण 2-3 मिनिटं चांगलं परतून घेऊया। 2-3 मिनिट चांगलं बटाट्याचं मिश्रण परतून घेतलेलं आहे। आता आपण ते एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया। आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेते आणि गाडीवर जसं दाबेलीवाले लावतात त्याप्रमाणे हे मिश्रण मी यामध्ये असं पसरवून घेणार आहे। बटाट्याचं सगळं मिश्रण मी ताटामध्ये सगळं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर तयार करून घेतलेले मसाला शेंगदाणे पसरवून घेऊया आणि डाळिंबाचे दाणे घालून घेऊया। मी इथे फक्त शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे पसरवून घेतलेले आहे कारण हे सारण उरलं तर आपण त्याचा दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून वापर करू शकतो। आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। कांदा मी यामध्ये घातलेला नाही कारण कांदा यावर घातला तर त्याचा वास लागून हे सारण खराब होऊ शकतं म्हणून मी इथे कांदा वापरलेला नाही आहे। आणि बघू शकता दाबेलीवाल्याकडे असतं तसं छान दाबेलीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण हे वरचे शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे हलक्या हाताने स्टफिंगमध्ये प्रेस करून घेऊया। दाबेलीचं स्टफिंग आता तयार झालेलं आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं छान स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 मूठभर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि 1 मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धा छोटा चमचा काळं मीठ आणि अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ मी इथे घातलेलं आहे। तुमच्याकडे दोन्ही नसतील तर तुम्ही साधं मीठ वापरू शकता। आणि आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया म्हणजे चटणी काळी पडत नाही आणि चटणी ही चटपटीत होते। आणि आता हे मिक्सरमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून चटणी बारीक वाटून घेऊया। हिरवी ग्रीन चटपटीत चटणी तयार झालेली आहे। आता आपण ती वाटीमध्ये ओतून घेऊया। दाबेलीचं सर्व साहित्य मी सेट करून ठेवलेलं आहे। 1 डझन पाव घेतले, दाबेलीचं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे। 1 बारीक कापलेला कांदा आणि चिंचेची आंबट गोड चटणी मी इथे घेतलेली आहे।
चिंचेची आंबट गोड चटणी मी माझ्या पाणीपुरीच्या रेसिपीमध्ये करून दाखवलेली आहे, तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता। आणि ग्रीन चटणी मी तुम्हाला आत्ताच करून दाखवलेली आहे। डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी 0 नंबरची बारीक शेव घेतलेली आहे आणि पाव भाजण्यासाठी अमूलचं बटर घेतलेलं आहे। आता आपण कच्ची दाबेली तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पाव घेतलेला आहे, तो असं कापून घेऊया, मधून कापून घ्यायचा आहे। बघू शकता असा तिरकस थोडासा कापून घ्यायचा आहे। आता पावाला एका बाजूने चिंचेची चटणी लावून घेऊया आणि एका बाजूला हिरवी चटणी लावून घेऊया आणि आता 2 चमचे यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून घेऊया आणि असं एका बाजूने सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आणि आता याच्यावर थोडासा कांदा घालूया आणि थोडेसे मसाले शेंगदाणे घालूया आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घालूया आणि थोडीशी बारीक शेव घालूया आणि पुन्हा एकदा मी याच्यावर थोडीशी चिंचेची गोड चटणी आणि ग्रीन चटणी टाकून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही परत घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। आणि आता दाबेली बंद करून घेऊया। दाबेली आता तयार झालेली आहे। आता या पद्धतीने आपण या पावाला थोडीशी शेव आणखी लावून घेऊया बाजूने, म्हणजे छान दिसतं आणि ते मसाल्याला पण लागतं। दाबेली आता तयार झालेली आहे। तर याच पद्धतीने मी अजून काही दाबेली तयार करून घेणार आहे। आता मी 3 दाबेली तयार करून घेतलेल्या आहे। तर आपल्याला जसं लागतील तसं आपण त्या भाजून घेऊया। मी आता अगोदर एक दाबेली भाजून तुम्हाला दाखवते। मी इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे। आता त्याच्यावर 1 चमचा अमूल बटर घालूया आणि आता त्याच्यावर दाबेली ठेवून दोन्ही बाजूने चांगली फ्राय करून घेऊया। दाबेली अशी थोडी पेस्ट करून भाजून घ्यायची आहे। खालची बाजू आता आपण उलटवून घेतलेली आहे। तर दोन्ही बाजू व्यवस्थित चांगल्या थोड्याशा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजू लालसर होईपर्यंत छान परतवून घेतलेले आहेत। आपण आता ही दाबेली काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीच्या दाबेली सुद्धा तयार करून घेऊया। मी इथे 3 दाबेली तयार करून घेतलेल्या आहेत। आपल्याला जसं खायचे असतील त्याप्रमाणेच गरम करायचे आहेत। दाबेली गरम गरमच छान लागतात आणि 3 दाबेली मी छान तयार करून घेतलेले आहेत। अगदी दाबेलीवाल्याकडे मिळतात तशा दाबेली तयार झालेल्या आहेत। घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कच्ची दाबेलीची रेसिपी करून दाखवलेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।